नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना आता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर 31 मार्चपर्यंत नोंदणी करणे गरजेचे आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सहाय्यता पोर्टल सध्या सुरू आहे। अजूनही बरेच दिव्यांग बांधवांनी नोंदणी केलेली नाही। ज्यांनी अजून नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी, कारण नोंदणी न केल्यास आपण शासकीय दिव्यांग योजनांच्या लाभापासून वंचित राहू शकता। पुढील योजना व मानधनासाठी नोंदणी अत्यंत आवश्यक आहे। जर मित्रांनो तुम्ही नोंदणी केली असेल तर त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा। जर नोंदणी केली नसेल तर का नोंदणी केली नाही, तुम्हाला काही अडचण असेल ती सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, आपल्याला आता नोंदणी केल्यानंतर आपल्याला काही कामे पूर्ण करणे गरजेचे आहे। मित्रांनो, नोंदणी केल्यानंतर तुम्हाला यूजर ID पासवर्ड मिळतो। त्या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम या ठिकाणी जो लॉगिन आहे नागरिक लॉगिन त्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमचा यूजर ID पासवर्ड काय आहे तो टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला OTP येईल, तो OTP त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। नंतर या ठिकाणी अशा पद्धतीने पेज ओपन होईल आणि त्या पेजवर तुम्हाला या ठिकाणी हिरव्या अक्षरात दिसेल की मेरी पहचान नोंदणी सुरू करा, मेरी पहचान प्रमाणीकरण अशा पद्धतीने येईल। तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे, सर्व माहिती तपासून घ्यायची आहे। नंतर तुम्हाला तपासल्यानंतर अपडेट करून घ्यायची आहे आणि मेरी पहचान या ठिकाणी जी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही कागदपत्रे अपलोड करायची आहे। त्या ठिकाणी जी कागदपत्रे आहे ती सर्व एका ओळीने दिलेली आहे। तुमच्याकडे जे जे कागदपत्र आहे ते त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि ते अपलोड केल्यानंतर सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय असे येईल। म्हणजे व्हेरीफाय आल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल। तोपर्यंत तुमची नोंदणी पूर्ण होणार नाही। तुम्ही फक्त प्रोफाईलमधली माहिती भरली आणि तसं सोडून दिलं तर याचा अर्थ तुमची नोंदणी पूर्ण झालेली नाही, तुम्हाला योजनांचा लाभ घेता येणार नाही। त्यासाठी तुम्हाला मेरी पहचान प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे आणि मेरी पहचान प्रमाणीकरण केल्यानंतर या ठिकाणी ॲक्टिवेट सिम्बॉल येईल, ॲक्टिवेट असं लिहून येईल, व्हेरीफाय लिहून येईल, तरच तुमची नोंदणी पूर्ण होईल। तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला दिव्यांगांच्या ज्या काही योजना आहेत, लाभ आहेत, त्याची लाभ घ्यायचा असेल तर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर मेरी पहचान प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।